नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत 3 पीस प्रिन्स कट ब्लाउज कटिंग. तर हा ब्लाउज कट करण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे उंची घेत आहोत. तर इथे ब्लाउजची उंची आहे 14 इंच. 1 इंच ॲड करून इथे 15 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. 2.5 इंच गळा घेतलेला आहे आणि शोल्डर 3 इंच घेतलेला आहे. मुंडा 6 इंच घेतलेला आहे आणि आपलं छातीचं माप आहे 38 इंच. तर 38 इंचाचा चौथा भाग करून आपण 3.5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. आणि इथे असं बॉक्स तयार करून घेऊयात. आता आपल्या गळ्याची उंची आहे 5.25 इंच. तर इथे 5.25 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथेही आपण बॉक्स तयार करून घेऊयात. इथे आपण मुंड्यासाठी आकार दिलेले आहेत. 1/2 इंच आणि 1.5 इंचावर आपण मार्किंग करून घेतलेली आहे. खाली क्रॉस पट्टी घ्यायची आहे. तर गळ्याच्या खाली 3.5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि मुंढ्याच्या खाली 2.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. आणि इथे आपण आता सरळ रेष ओढून घेऊयात. आता आपल्याला प्रिन्स कटचा टक्स पॉइंट काढायचा आहे. तर इथे 9.25 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि इथे 4 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि क्रॉस पट्टीच्या ठिकाणी 3.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. आणि आता आपण मुंड्याला मार्किंग केली होती त्यावर आकार देऊन घेऊयात. इथे गळ्याचाही आकार देऊन घेऊयात. इथे मी गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकता. इथे मी थोडंसं डार्क करून घेते जेणेकरून व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल. आता आपल्याला हा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, त्यामुळे इथं क्रॉस पट्टीच्या लाईन मध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथे अशी क्रॉस रेष ओढून घ्यायची आहे. आणि आपण मार्किंग करून घेतली होती त्यावर आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, सुंदर असा आपला आकार देऊन झालेला आहे. आणि आता हा ब्लाउज आपण इथे कट करून घेऊयात. तर इथे सर्वप्रथम मागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि सेंटर मध्ये कट करून आपल्याला मागचा आणि पुढचा भाग वेगवेगळा करून घ्यायचा आहे. मागच्या भागाला जो क्रॉस आकार आलेला होता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि उंची 9.5 इंच घेतलेली आहे. इथे आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार टाकायचा आहे. इथे मागच्याही साईडने मी गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा करू शकता. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही जमेल अशा सावकाश पद्धतीने सांगत आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथे 1/2 इंच एक्स्ट्रा वर घेऊन आपण क्रॉस पट्टीचा आकार दिलेला आहे आणि एक्स्ट्राचा कपडा होता तो आपण इथे कट करून घेतलाय. आता समोरील मुंड्याचा आकार कट करून घेतलेला आहे. इथे गळा कट करून घेऊयात.
मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला हा ब्लाऊज कट करून झालेला आहे आणि ह्या ब्लाऊजची स्टिचिंग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.